सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम। आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची मी कुबेर कुंचन महालक्ष्मी कुबेर कुंचनची पूजा करत आहे। तुम्ही पाहू शकता आता इथं मी आसन वगैरे टाकलेलं आहे आणि त्यावरती तामण ठेवलेलं आहे। तामणावरती तांदूळ टाकून त्यावर स्वस्तिकचं चिन्ह काढलेलं आहे आणि आता हे पाहू शकता विड्याची पाने ठेवत आहे मी 5। जे तांदूळ टाकलेले आहे म्हणजे स्वास्तिक बनवलेलं आहे तांदळाचं ते त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही 5 विड्याची पाने ठेवलेली आहेत आणि त्यावरती आता 51 रुपये घेतलेले आहेत मी 10 रुपयाचे बंदे। तर त्यावरती आपल्याला कुंचन ठेवायचं आहे। तर पाहू शकता आता मी 51 रुपये ठेवलेले आहेत आणि त्यावरती आता लक्ष्मी कुंचन अभिषेक करून ठेवायचा आहे। तर पुढे पाहू शकता तुम्ही आता अभिषेकाची तयारी केलेली पंचामृत केलेला आहे आणि जे तुपाचे गाईच्या शुद्ध तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहेत आपल्याला। तर पाहू शकता आता इथं मी दिवे ठेवून घेते। अभिषेक केल्याच्या नंतर कुंचन ठेवायचं आणि कुंचन ठेवल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला सर्व त्याच्यात धन टाकायचं असतं ना तर तेव्हा दिवे प्रज्वलित करायचे। एक दिवा प्रज्वलित आहे। तर पाहू शकता आता इथं महालक्ष्मीचा मंत्र कोणताही मंत्र म्हणत राहायचा आपण अभिषेक होईपर्यंत। तर मी इथं मंत्र म्हणत आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र म्हणून मी अभिषेक करत आहे कुंचनाचा। तर तुम्ही पाहू शकता इथे आता इथे पाहू शकता माझा अभिषेक झालेला आहे आणि आता मी दिवे प्रज्वलित करून घेत आहे। दिव्याची पूजा करून घ्यायची, त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि दिवे प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर कुंचनची पूजा स्थापना करून पूजा करून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता आता इथे मी त्यांना कुंचनाला कस्तुरी लावून घेते। त्यानंतर हळदी कुंकवाचं हळदी कुंकू लावायचं अगोदर। आता इथे चंदन लावते गोपी चंदन जे बालाजीचा तिलक आहे ना त्याला चंदन गोपी चंदन लावून घ्यायचं असं। तर पाहू शकता मी कसा गंध लावते। बालाजीचं जे तिलक आहे त्यावरती म्हणजे त्याच्यावरतीच लावून घ्यायचं बरोबर गोपी चंदन आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं। वरती महालक्ष्मीचं हे आहे तिथे गजलक्ष्मी पण आहे त्यांना पण हळदी कुंकू लावायचं। शंखचक्र याला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि स्थापना करून घ्यायची। तर पाहू शकता तुम्ही आता मी इथं हळदी कुंकू गोपीचंदन लावून स्थापना करून घेत आहे आणि त्यानंतर हा तांदूळ टाकायचे। तांदूळ टाकल्याच्या नंतर हळदी कुंकू टाकायचं। तर पाहू शकता मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग जे आपले जे रत्न वगैरे काय आहे ते सर्व काही टाकायचं। तर पाहू शकता असं ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणून जो आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र येतो गायत्री मंत्र वगैरे सगळं कोणताही मंत्र तुम्ही म्हणत राहा, पण ही सेवा करताना नित्य आपल्या म्हणजे जप चालूच पाहिजे। तर पाहू शकता मी अगोदर कवड्या टाकलेल्या आहेत, त्यानंतर आपले गोमती चक्र टाकून घेत आहे। तर कवड्या मी 7 घेतलेल्या आहेत, गोमती चक्रही 7 घेतलेले आहेत। तर पाहू शकता तुम्ही आणि माझ्याकडे जे आपल्याकडं 5 रुपयाचे बंदे 10 रुपयाच्या बंद्यावरतीनं वैष्णवमातेचा जो म्हणजे हे येतं मूर्ती येते 5 रुपयाच्या बंद्यावर 10 रुपयाच्या ह्याच्या नाण्यावर। तर ना ते मी तसेच दुकानातून आले ना तसे ठेवून दिलेले ते नाणे मी घेतलेले आहेत आणि ते कुंचनामध्ये टाकलेले आहेत। आता इथं पाहू शकता आता हळकुंड टाकून घेते आणि ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र म्हणत म्हणत मी माझी कुंचनाची म्हणजे पूजा चालूच आहे। तर पाहू शकता तुम्ही
असे तांदूळ टाकून घ्यायचे. प्रत्येक जे काय आपण टाकतो त्यावरती नंतर मग 2दा आपले तांदूळ टाकायचे. आता पाहू शकता सुपारी टाकते. जे काही साहित्य असेल जे लक्ष्मीला प्रिय आहे ते सर्व काही आपण टाकायचं. आता पाहू शकता मी इथं 11 लवंगा घेतलेल्या आहेत. त्या पण मी अशा अशा हात करून सोडायच्या बरं का. आपण असं धरून सोडायच्या नाहीत. असं मी जसं टाकते का तसं टाकायच्या आणि त्यानंतर जे तांदूळ आहेत ते असे टाकायचे 2दा असं नाही का. प्रत्येक वस्तूच्या नंतर 2दा. हे पाहू शकता. आता इथं मी धनलक्ष्मी मातेचे धने म्हणजे धने पण धनलक्ष्मी स्वरूप आहेत म्हणून धने पण टाकायचे त्यामध्ये आणि त्यानंतर तांदूळ टाकायचे 2दा. असं प्रत्येक वस्तूच्या म्हणजे धनाच्या नंतर दोन वेळेस असे तांदूळ मी टाकते. आणि हे पाहू शकता गुंजा पवळा आहेत त्याच्यामध्ये, ते पण टाकलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही हे पंचरत्न आहेत. हे पवळा पण आहे पाहू शकता, त्यामध्ये मोती आहे. हे सर्व काही टाकलेलं आहे. या प्रकारे मी पूजा केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर पाहू शकता आता माझ्याकडे जो म्हणजे सरस्वती गणपती मातेचा जो नाणं होतं ना ते पण ठेवलेलं आहे. आणि हे पहा जास्वंदाचं फूल. आपल्याकडं एक तरी वस्तू म्हणजे चांदीची वगैरे असावी. देवी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे. तर पाहू शकता लाल फूल व्हायचं आहे. गुलाबाचं फूल होतं माझ्याकडे आणि कमळाचं फूलही आणलेलं होतं, ते पण अर्पण करून घेते. पाहू शकता तुम्ही. जनार्दनं गोविंदं पुंडरीकाक्षं माधवं मधुसूदनं पद्मनाभं सहस्रक्षं वनमाली हलायुधं गौर. आता इथं पाहू शकता मी विलायचीचा हार बनवत आहे. देवी मातेला विलायची ही अतिशय प्रिय आहे म्हणून या प्रकारे मी हार बनवून घातलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं. आणि त्यानंतर देवी प्रसादामध्ये सकाळी मी शिरा बनवलेला होता. शिऱ्याचा प्रसाद दाखवला. त्यानंतर आज शुक्रवार असल्यामुळे माझे वैभवलक्ष्मी व्रत चालू आहेत. त्या संध्याकाळी मग खिरीचा प्रसाद केला मी. तर इथं पाहू शकता मी वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडणी करत आहे. आता इथे मी श्रीयंत्राला अभिषेक करून घेत आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि ते पूजा मांडणी करून घेते वैभवलक्ष्मी मातेची. आणि आजच कुंचनाची म्हणजे धनलक्ष्मी कुबेर या कुंचनाची पूजा करून घेतलेली आहे मी. इथे पाहू शकता आता दुर्वा वगैरे कलशामध्ये टाकलेले आहेत आणि पूर्ण पूजा मी मांडून घेते. तुम्हाला माझं वैभवलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी पाहिजे असेल तर मी या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे, ते पाहू शकता तुम्ही. तर इथे पाहू शकता माझी पूर्ण पूजा मांडून झालेली आहे.